मात्र योग्य रीतीने संरक्षण केला. परंतु आज मित्रांनो पाहिलं तर जे जोशी ब्रदर्स आहेत, ट्विन्स आहेत, त्यांचा आज वाढदिवस आहे. मला नुकतीच आता माहिती मिळाली. मिस्टर जितेश जोशी आणि मिस्टर जयेश जोशी यांचा आज वाढदिवस त्यांना देऊया आपण. ओमसाई आपले लोणार क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत सर्व जे खेळाडू आहेत त्यांच्या सर्वांच्या माध्यमातून या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्हाला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. तुम जियो हजारो साल साल के दिन हो 50,000. आणि पाहू शकाल ते दोन्ही ट्विन्स आता मात्र बर्थडे बॉयज आता मात्र आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. एनके स्पोर्ट खानवल संघाच्या माध्यमातून खेळत असताना षटकाला सुरुवात करतो. ओव्हर द विकेट ना पहिल्या चेंडू पाहू शकाल ऑनसाइडला टर्न गेलाय. डेप मिडविकेटला मात्र फिल्डर सज्ज आहेत. एकच धाव तिथे मात्र मिळेल. पहिल्या चेंडूवरती सिंगल धाव कंप्लीट केली. फलंदाज राहुल आणि ओमकार हे दोन बॅटर आपल्याला पाहायला मिळत आहेत. सांगावं असं वाटतं की ओमकारनं या क्षेत्रामध्ये या सीझन मध्ये आपल्या नावावरती कीर्तिमान रस्ता गेला. सलग 6 चेंडूंवरती 7 चौकार मारण्याचा विक्रम त्यांनी संजय स्मृती चषकामध्ये पूर्ण केला होता. आणि हा मैदान तर मात्र नक्कीच त्याच्यासाठी लकी आहे. फुलटॉस चांगला ड्राईव्ह परंतु शॉट एक्स्ट्रा कव्हरला जबरदस्त क्षेत्ररक्षण. विकेट धोक्यात होती ओमकार दलवीची. परंतु सुजित पाटील तर जेवढं कौतुक करावं तेवढं कमी. रिप्ले पाहणं खूपच इंटरेस्टिंग असणार आहे. पाहू शकाल काय सुंदर ड्राईव्ह तिथे मात्र मारण्याचा प्रयत्न केला होता. आणि हे सर्व दृश्य तुम्ही ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून पाहू शकाल. ऑफ ड्राईव्ह आणि पूर्णपणे वजन गुडघ्यावरती ट्रान्सफर केलं होतं. आणि जबरदस्त स्टॉपिंग पाहिले आपण. पेक सुद्धा लाजवाब झाली. आणि सिंगल धाव तिथे मात्र ओमकारनं कंप्लीट केली. खराब चेंडू हाफ ट्रेकर लेत होती. हुक केला चेंडू चाला बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि लॉंग लेगच्या मधून 4 धावांसाठी दणदण करत चौकार. ऐकून 6 धावा.
विश्लेषण खराब, चेंडूची लेंथ होते आणि वाराची सुद्धा फटक्याला साथ मिळाली. आणि मी नेहमीच सांगतो जिथे वारा तिथे मारा. आणि पाहू शकाल या ठिकाणी पुन्हा एकदा सागर रणवी यांचं इथे शुभ आगमन होत असताना त्यांचं सुद्धा आपण करूया पुन्हा एकदा स्पर्धेच्या वतीने हार्दिक स्वागत. सरपंच उपसरपंच चषक 2024 आपण आस्वाद मित्रांनो घेत आहोत. सो भारतीय बारामजी गोडे आणि सन्माननीय बारामजी गोडे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या आशीर्वादाने स्पर्धा सध्या आपण इथे एन्जॉय करतोय. आणि पहिल्या षटकाचा खेळ इथे मात्र संपन्न झाला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनगडी बाद 17 धावा फलकावरती लागल्या गेल्या. 17 मध्ये पाहिलं तर राहुलनं चेंडू जास्त फेस केले. एक सिक्सर आला, एक चौकार आला, वैयक्तिक 15 धावसंख्येवरती खेळतोय. ओमकारनं एक चेंडू फेस केला, त्याच्या बॅटमधून पाहिले आपण एक सिंगल धाव आणि वाईटच्या स्वरूपात आली एक धाव. अशा एकूण 17 धावा फलकावरती लागल्या गेल्या. बॅटची गेला चेंडू चाललाय गॅप मधून पाहू शकाल थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक गलीचा क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतायत परंतु आउटफील्ड फास्ट आहे त्यामुळे चेंडू चालला आणि धडकला थर्डमॅनच्या सीमेरेषेला आणि मिळतील एकूण 4 धावा. आपण म्हणू शकतो कारण परफेक्टली मिडल ऑफ द बॅट चेंडू आला नव्हता. बॅटची कडा होती परंतु रिझल्ट चांगला मिळाला. आता मात्र सरळ बॅट लॉफ केलाय. लॉंग ऑनला मात्र क्षेत्ररक्षक सज्ज आहेत. एक धाव जरूर तिथे मात्र कंप्लीट झाली. फेक सुद्धा चांगल्या प्रमाणे पाहायला मिळतोय. एका धाबेवरतीच मात्र समाधानी राहावं लागेल आणि कुठेतरी आता मात्र नवनाथ पाटील यांच्या चेहऱ्यावरती आपल्याला गोड स्माइल पाहायला मिळतोय कारण त्यांचा होम संघ या स्पर्धेच्या बाहेर झाला परंतु त्यांचा मित्राचा संघ सध्या इनॅक्शन मध्ये आहे आणि त्यांचा कार्य चांगला पाहायला मिळतोय. तशी पाहतो की अनेक एवन जोड्या आहेत मित्रांनो परंतु भरपूर वर्षापासून नवनाथजी पाटील आणि बाळाजी मेहर यांची मात्र ही जोडी अबाधित आहे आणि कधी तुटणार सुद्धा नाही. त्यासाठी त्यांना सुद्धा आपण शुभेच्छा देऊया. फलकावरती धावा लागला गेला एकूण 22 बिनगडी बाद 22. ऑन साइडला खेचून मारलाय स्कायर आहे आकाशाला गवस्ती घालणारा सिक्सर आलाय. जबरदस्त बॅटिंग. नक्कीच पाहिलं तर आपण इनिंग ब्रेक मध्ये ठाकरे सरांची मी चर्चा केली की ज्या अनुषंगाने जे डान्स करतायत त्याच्याबद्दल नक्कीच कुठला विटॅमिन ते मात्र यूज करतायत आणि त्यांनी सांगितलं की मागील 2-3 वर्षापासून ते थोडीशी अनफिट होते परंतु देवाची कृपा की मी पुन्हा चांगल्या रिदम मध्ये आलो आणि चांगला शरीराने मला साथ दिली आणि जास्त करून जर मी पाहिलं तर गावठी तुपाचं सेवन करत असतो आणि या मॉर्निंग सेशनला मी किमान 15 ते 20 किलोमीटर मात्र रोज रनिंग करत असतो. या सर्व गोष्टीकडे ते लक्ष देत आहेत आणि त्याचमुळे मात्र त्यांची जी लवचिक कंबर आहे ती मात्र आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. क्या बात आहे. पुन्हा मात्र ऑनसला हुक केलाय फटका हवेत केला डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. झेल पकडण्याचा प्रयत्न झेल पकडलाय आणि अखेर तो चांगला संसार सुरू होता तो संसार सागरनं उद्ध्वस्त केला आणि राहुलच्या माध्यमातून मिळाली ही पहिली सफलता NK स्पोर्ट खानवल संघाला. च्या माध्यमातून खूपच हिट झालेला हा मूवी आपण पाहिली असेल पण इथे मात्र सध्या हिट होत असताना राहुलची बॅटिंग परंतु 21 धावांचं योगदान दिल्यानंतर तो मात्र बाद झाला. नवी फलंदाज आला 3ऱ्या क्रमांकावरती योगी अर्थात योगेश योगी आणि पाहू शकाल पहिल्या चेंडूवरती त्याच्या बॅटमधून मिळाली सिंगल धाव संख्येकडे आपण लक्ष वेधूया. 29 धावा आतापर्यंत जोडल्या गेल्या. दुसरा षटकाचा खेळ अजूनही प्रगती पथावरती आहे. या पहिल्या इनिंग नंतर आपण ड्रॉ करणार आहोत तर मी विनंती करतोय की आपण 2 चिठ्ठ्या बनवायच्या आहेत. एका चिठ्ठीवरती नाव असेल जय बजरंग लोणार एका चिठ्ठीवरती तुम्हाला नाव लिहायचं आहे विनर संघ आणि आपण लगेच ड्रॉ सुद्धा करणार आहोत. जबरदस्त चेंज ऑफ पेस अगदी यष्टाचे रोखाना मात्र तिथे चेंडूची हाताळणी केली. पाहू शकाल अगदी परफेक्ट यॉर्कर पद्धतीचा चेंडू हाताळला गेला आणि त्या चेंडूला मात्र योगी आय थिंक ओमकारनं सन्मान दिलं आणि अखेर 2 षटकांचा खेळ मात्र इथे संपन्न झालेला आहे. शेवटचा चेंडू आला डॉट फलकावरती धावा लागला 29 14.50च्या धावगतीने आतापर्यंत धावा जोडल्या गेल्या आणि जर याच धावसंख्येने जर धावा येत राहिल्या तर मात्र कुठेतरी 55-60 पर्यंत मात्र बापगाव संघ पोहोचू शकतो आणि तोच त्यांचा प्रयत्न असेल कारण जी त्यांना सुरुवात हवी होती ती सुरुवात मात्र मिळाली. फ्लाइंग स्टार्ट राहुलने करून दिली
आणि अजूनही मात्र दोन चांगले फलंदाज ओमकार आणि योगी खेळपट्टीवरती आहे. तिसऱ्या षटकाचा खेळ आता मात्र या ठिकाणी मार्गस्थ होऊ शकेल आणि तिसऱ्या षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज जितेश. प्रॉपर गोलंदाजी अटॅक आहे. इन केस पण कांडवल संघाचा विचार केला तर मग जयेश असेल, सागर असेल, जितेश असेल, आपण कधी कधी आपण सुजित पाटील सुद्धा गोलंदाजी टाकताना पाहिलेलं आहे. त्यानंतर पाहिलं तर ऑप्शनला जर कुठला एखादा गोलंदाज नसेल तर मात्र ओमकारला सुद्धा आपण गोलंदाजी करताना पाहिलेलं आहे. मग विवेक पाटील असतील, परंतु इथे मात्र तिसऱ्या षटकामध्ये पाहूया कशा रीतीने मात्र जितेश आपल्या गोलंदाजीमध्ये मात्र या ठिकाणी जो धाबांचा जो आलेख आहे तो वेगाने वाढतोय, त्याच्यावरती मात्र कुठेतरी पूर्ण विराम लावण्याचा तो प्रयत्न करेल का, तो धावा इथे मात्र स्लो मात्र करण्याचा प्रयत्न करेल का. पहिल्या चेंडू पाहू शकाल, अगदी वजन ट्रान्सपोर्ट केला गुडघ्यावरती, परंतु चेंडू चालला जमिनीच्या साह्यानं. काऊ कॉर्नरला फिल्डर तिथे सज्ज आहेत. चांगलं क्षेत्रक्षण पाहिलं आपण, सिंगल धाव. पहिल्या सामन्यामध्ये आपण जर आज पाहिलं तर मात्र मुठवल संघाला पराभूत करणारे वालसिंग संघ सुद्धा इथे मात्र सादर उपस्थित आपण राहायचं आहे, कारण पुढील सामना तुम्हाला खेळायचा आहे. आलेले आहेत, नो प्रॉब्लेम. पहिल्या चेंडूवरती सिंगल धाव. आज स्पर्धेचा पहिला दिवस, अतिशय सुंदर आज खेळ प्रत्येक संघाच्या खेळाडूने दाखवण्याचा प्रयत्न केला आणि खास करून आज हाय स्कोरिंग सामने आपण पाहिले. हाफ ट्रेकर लेंथ लेगली हुक केला, चेंडू चालला अगदी फाईन लेग लॉंग लेगच्या दिशेने, डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. जो परत चेंडू उतरून फेक करतील तोपर्यंत 2 धावा मात्र त्या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्या. आज वारे सुद्धा मात्र वेगाने वाहत आहेत आणि कुठेतरी या धावा सुद्धा त्याच वेगाने मात्र वाहताना आपल्याला पाहायला मिळतात. मेहर 11 बाबगाव संघासाठी 32 धावा फलकावरती लागल्या गेल्या. आज मनोज पाटील यांची सुद्धा मात्र पूर्ण दिवसभर आम्हाला या स्पर्धेच्या माध्यमातून उपस्थिती पाहायला मिळाली आणि त्यांचा सुद्धा बिग शो मित्रांनो येणाऱ्या फेब्रुवारीमध्ये दिनांक 10 फेब्रुवारी ते दिनांक 12 फेब्रुवारी डॅन्जो आणि मनोज पाटील यांचा बिग शो. क्या बात आहे. पुन्हा हुक केला, चेंडू हवेत केला, डीप प्रोटेक्शन आहे, वारा सुद्धा वेगाने वाढतोय, परंतु काय जजमेंट आहे सौरभचा, कमालीचा झेल तिथे त्यांनी मात्र त्या ठिकाणी संपन्न केला आणि अखेर ओमकारच्या केलीवरती अंत लावण्यामध्ये यश मिळालं गोलंदाज जितेशला आणि लागतोय बापगाव संघाला हा दुसरा धक्का. परंतु त्या ठिकाणी जितेश जोशी जसा आला स्पेल मध्ये त्याचा मात्र जबरदस्त खेळ आपल्याला अनुभवाला मिळाला. एक सफलता सुद्धा त्याने प्राप्त केली. शेवटचा चेंडू लिडिंग आहे, चेंडू हवेत, परंतु चेंडू चालला लॉंग स्टॉपच्या दिशेनं, 2 षटकाचे पाठलाग करतात, ते मिळतील एकूण 4 धावा. म्हणजे जी मेहनत 5 चेंडूवरती जितेशने केली होती त्या मेहनतीवरती कुठेतरी शेवटच्या चेंडूवरती पाणी पेटण्याचं कार्य पाहायला मिळालं आणि 3 षटकांच्या अखेरीस 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या मेहर 11 बाबगाव संघ पोहोचतोय 36 आकड्यावरती 2 गड्यांच्या मोबदल्यात. डीजे कम ऑन.
कामगिरी करण्याचा प्रयत्न करेल. 36 धाबा आतापर्यंत 12च्या धावगतीने धाबा इथे मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि जर या ओव्हरमध्ये सुद्धा मात्र 30 धावगती राखली गेली तर 50च्या जवळपास आकडा पाहायला मिळू शकेल. इथे मात्र पाहू शकेल पूल करण्याचा प्रयत्न, बॅटच्या वरच्या भागाला चेंडू स्पर्श झाला, क्षेत्ररक्षक वेगानं चेंडूवरती झेपावले होते परंतु चेंडू परफेक्टली कॅरी झाला नाही आणि त्या अनुषंगाने पहिल्या चेंडूवरती 2 धाबा फलंदाजाने पूर्ण केल्या. 3 दिवसांची स्पर्धा, पहिल्याच दिवसामध्ये पाहिलं तर भरपूर चर्चित राहिली ही स्पर्धा, कारण चांगला खेळ इथे मात्र सर्व संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. आणि हे पाहू शकाल की आजच्या दिवसाच्या माध्यमातून कुठला संघ टॉप 3 मध्ये प्रवेश करेल. धावफलकावरती 38 धाबा आतापर्यंत लागल्या गेल्या. सुजित पाटील पळतायत, धावतायत, आपल्या संघासाठी मेहनत करतायत आणि आपल्या खेळाडूंना सातत्याने ते प्रोत्साहित करत असतात, कारण त्या संघाने पुरस्कर्ते आहेत. अंश पुन्हा एकदा लेफ्ट मोर द विकेट नाले खराब लेन फुल टॉस आणि चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धाबांसाठी षटकार. सर्वात लॉंग षटकार पाहिला आपण फलंदाज योगीच्या माध्यमातून, म्हणजे जो कल्याण हायवे आहे त्याच्या पलीकडे चेंडू मात्र जाऊन लँडिंग झालाय. व पुन्हा त्या दिशेने फटका केला परंतु मैदानाच्या आतमध्ये आहे. विनोद पाटील मिड विकेटला आहेत, पकडला जाईल आणि समाप्त झाला त्या ठिकाणी फलंदाज योगेशचा खेळ. प्रत्युत्तर देत असताना पाहू शकेल या ठिकाणी भरपूर सफल झाले. ऑफस्टिकचा चेंडू जर सोडून दिला असता तर आय थिंक हा चेंडू वाईट सुद्धा होऊ शकला असता, परंतु तसं मात्र घडलं नाहीये. पुन्हा त्या ठिकाणी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न योगेशने केला आणि झेलबादच्या स्वरूपात मात्र त्या ठिकाणी बाद होऊन मात्र माघारी परततोय. परंतु जे कार्य योगेशला करायचं होतं ते कार्य त्यांनी मात्र त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने पार पाडला. एक सिक्सर त्याच्या बॅटमध्ये जरूर आला. 10 धाबांचं योगदान देत असताना नवीन फलंदाज शालिक आलाय 5व्या क्रमांकावरती खेळण्यासाठी. धावसंख्या आपण संघाची जर पाहिली तर 44 धाबा 3 गड्यांच्या मोबदल्यात अजूनही 3 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. चांगला टोटल आपण म्हणू शकतो आणि वापसी सुद्धा आपण चांगली म्हणू शकतो, कारण पहिल्या षटकामध्ये पाहिलं तर एकूण 29 धाबा खर्च केल्या होत्या एनके स्पोर्ट खानवल संघाने, परंतु जितेशने मात्र त्या ठिकाणी जबरदस्त वापसी केली आणि आता मात्र जितेशच्या पावलावरती पाऊल ठेवून असताना अंश सुद्धा मात्र चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करतोय. स्विंग इन डिलिव्हरी, स्विंग इन चेंडू पडल्यानंतर पहा बाहेरच्या दिशेने काटा घेतोय. डॉट चेंडू आलाय, पडल्यानंतर थोडासा खाली सुद्धा राहिला. यालाच म्हणतात क्रिकेट. कुठल्याही क्षणाला तुम्ही कमबॅक करू शकता. जर तुमच्याकडे ताकद असेल, तुमच्यावरती स्वतःचा विश्वास जर असेल तर तुम्ही तो विश्वास सार्थ ठरू शकता आणि ते सध्या कार्य करतोय अंश. पुन्हा 30 लेंथ स्विंगिंग डिलिव्हरी मात्र हाताळतो आणि ती लेंथ मात्र शालिकला आतापर्यंत ओळखता आली नाहीये. बॅक टू बॅक दुसरा निर्धाव चेंडू. जर काय पहिल्या चेंडूचा आपण रिप्ले पाहतो की काय जबरदस्त या ठिकाणी कमबॅक करत असताना आणि वारंवार मात्र सुजित पाटील गोलंदाजाचा मात्र त्या ठिकाणी प्रोत्साहन वाढवतोय. लास्ट चेंडू, शेवटचा चेंडू आणि तो चेंडू सुद्धा मात्र इथे डॉट आलाय, परंतु फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद होईल का, कारण सौरभने तिथे हिट केला नाहीये. आणि पाहू शकेल पंचांचा आला इशारा. 22 अवांतर धाव शेवटच्या चेंडूवरती जोडली गेली, ती म्हणजे मेहर 11 बाबगाव संघाने. आणि एकूण 4 षटकांच्या समाप्तीनंतर धाबा जोडल्या गेल्या 45 आणि विजयासाठी एनके स्पोर्ट कार्निवल संघाला 46 धाबांची आवश्यकता आहे. या धाबांचा पाठलाग होईल की नाही तत्पुरते आपण जाऊया. जो ड्रॉ आहे तो ड्रॉ ओपन करणार आहोत. चालू सामन्यातील दोन्ही आमचे 12 मॅन या इकडे. चालू सामन्यातील दोन्ही 12वे खेळाडू इकडे यायचं आपण. जय बजरंग स्पोर्ट लोणार संघाचे संघनायक आलेले आहेत आणि ड्रॉ आपण इथे उडवत आहोत. पाहू शकाल माजी उपसरपंच इथे उपस्थित झालेले आहेत. लोणार संघाचे आलेले आहेत कॅप्टन प्रेम या आपण. आणि ड्रॉ आपण इथे अजित पाटील यांच्या शुभ हस्ते ऑन करीत आहोत. जी चिठ्ठी अजित पाटील यांच्या हातात आहे तो संघ थेट अंतिम आजच्या दिवसाच्या खेळामध्ये पोहोचणार आहे. आणि संघ आहे विजय संघ, म्हणजे एका विजयावरती तुम्हाला 2 विजय फ्री मिळणार आहेत असा हा सामना. म्हणजे पुढील जो सामना आहे जय बजरंग स्पोर्ट लोणार विपक्ष वालसीन. चला या नाणेफेकीसाठी आपण लगेचच या ठिकाणी टॉस करणार आहोत.
आजच्या दिवसातील सेकंड लास्ट मॅच गावदेवी स्पोर्ट वालशेद विपक्ष जय बजरंग लोणार. मुठवलचे समाजसेवक तुकारामजी भोईर आपल्यामध्ये आलेले आहेत. त्यांच्या शुभ हस्ते आपण आजच्या दिवसातील सेकंड लास्ट सामन्याची नाणेफेकी करणार आहोत. आणि संघ आहेत गावदेवी स्पोर्ट वालसीद आणि जय बजरंग स्पोर्ट लोणार. एका बाजूला प्रेम आहे तर दुसरीकडे पाहिलं तर आवेश आहेत. कॉल देतात लोणार संघाचे संघनायक. मेर 11 बाबगाव असा कॉल आहे, परंतु आलेला आहे सरपंच उपसरपंच चषक. टॉस जिंकला वालसीन संघानं. पाहुण्यांचा आभार. विनंती करतो की आपण स्थानापन्न व्हा. आवेश बॅटिंग करणार की फिल्डिंग करणार, कारण टॉस महत्वपूर्ण होता तुमच्या संघासाठी. महत्वाचंच आहे. बॅटिंग करणार आम्ही. याचं कारण काय सांगू शकशील? रन चेस नाही होत सध्या. म्हणजे तुम्ही टार्गेट देण्याचा प्रयत्न करणार समोरच्या संघाला, तरी सुद्धा एखादा डोळ्यासमोर कुठला लक्ष असेल की आम्ही हा आकडा जर उभारला तर आमच्या गोलंदाज जे आहेत त्या धावा डिफेंड करू शकतील? किती ओव्हरची मॅच आहे? प्रत्येकी 4 ओव्हरचा सामना असेल. 50+ जाण्याचा प्रयत्न करू. आणि जास्तीत जास्त कुठल्या फलंदाजावरती तुम्हाला अपेक्षा आहेत? नितीन, रोहित, स्वतः मी आहेत अजून. परंतु मी तर सांगतो की आवेश या सत्रात थोडा चाच पडतोय. याचं कारण काय सांगू शकशील? सध्या मुलांना प्रॅक्टिसला वेळ नाही, सर्व जॉबवरती आहेत, त्याच्यामुळे चालू आहे. तर हा सामना चांगला होईल आम्ही अपेक्षा करू शकतो. हो, 100%. तर त्यासाठी तुला खूप साऱ्या शुभेच्छा. फिल्डिंग करायची आहे. जर तुम्ही टॉस जिंकला तर तुमचा निर्णय काय आला असतं? फिल्डिंग म्हणजे तुमच्या मनासारखे झालेलं आहे. तर काय तुमची गेम प्लॅनिंग असेल? काय किती धावसंख्येवर तुम्ही प्रतिस्पर्धी संघाला थांबवण्याचा प्रयत्न करणार? काय नाही, तर पोरा देतील तसं आम्ही करू. स्क्वॉड तोच आहे जो मागील स्क्वॉड होता? हा, तो आहे. फक्त योगेश आलेला आहे. तर की तुम्हाला सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा. तर मित्रांनो, टॉस आता आपण इथे संपन्न केलेला आहे आणि तो जिंकलेला आहे गावदेवी स्पोर्ट वालसीन संघानं. आणि प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय त्यांनी स्वीकारला आहे. तर जाऊया पुन्हा एकदा आपण कॉम्बॉक्स मध्ये ते सज्ज आहेत भागेश म्हात्रे. ओटी कॉम्बॉक्स. आणि एक विनंती आहे मित्रांनो, या ठिकाणी पाहिलं तर कल्याण हायवेकडे जाणारा रस्ता जो आहे तो मात्र खूपच वेगाने गाड्या तिथे चालत असतात. तर जे आमचे बाउंड्री रायडर्स आहेत, जे आमचे स्वयंसेवक आहेत, त्यांना एक नम्रतेची विनंती आहे, जर चेंडू त्या दिशेने गेला तर अलीकडे पलीकडे गाड्या पाहत जा, नंतर रस्ता क्रॉस करा. चेंडू गेला तर हरकत नाहीये, आपण दुसरा चेंडू देऊ, परंतु जात असताना रस्ता ओलांडत असताना गाड्या पाहून जायचं आहे. ओके. ओ टू कॉम्बॉक्स. थँक्यू योगेश पाटील सर. आणि द्वंद्वाला सुरुवात या ठिकाणी झाली आहे. पहिलाच बॉल नावावरती राहिला सौरभच्या आणि दुसरा नावावरती राहिला ओमकारच्या. पहिलाच बॉल कट केला तो चौकार ब्लॅक स्क्रीन अर्थातच लॉंग स्टॉपला तुम्हाला पाहायला मिळाला. आणि दुसरा बॉल सध्या तरी तुम्ही रिप्लेच्या माध्यमातून पाहतात. सुपर पीस ऑफ बॉलिंग. बॅटचा फ्लो थांबवण्यास भाग पाडलं. बॉल ज्या वेळेला बघितला असं वाटलं की आता फुल टॉस बॉल येईल, परंतु जे ऍक्शन होती ना, जी रिॲक्शन होती ना बॅट्समन सौरभची, ती पूर्णपणे चेंज झाली गेली. आणि शेवटला त्याला कळालं गेलं की हा बॉल जर प्लेस केला असता तर आपला जीव वाचला असता. पुन्हा पहा रिप्ले. ओव्हर द विकेटने ओमकार. बॉल पडला अगदी दोन्ही पायांच्या गॅप मधून. विकेट मिळाली पहिली सौरभ नावाची, जी आपल्याला पाहायला मिळाली बॉलर ओमकारच्या खात्यामध्ये. परंतु आता टीम नेहमीच जबाबदारीने कोणाच्या माध्यमातून खेळते तर नेहमी आपल्याला पाहायला मिळते विनोद हे नाव चर्चेत राहिलेलं. टीम NK स्पोर्ट्स खांडवलच्या माध्यमातून क्रिकेटच्या परिपटला मधला खरं तर असा एक नाणा, ज्या नाण्याला तुम्ही कोणत्याही बाजूने नक्कीच ठेवाल तरी ते नाणं खरं तर सोन्यासारखंच चमकतं. तो नाव म्हणजेच विनोद. आता तो मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 3 वरती दाखल झालाय. 46 धावसंख्येचं टार्गेट. पहिल्याच बॉलवरती चौकार गेल्यानंतर सुद्धा आपण एक असा बॉल पाहिला जिथे बाद झाला सौरभ. चेक. दरम्यान या ठिकाणी याच विभागातील ज्यांनी अनेक वर्ष क्रिकेटवरती अधिराज्य गाजवलं आणि पावसा काल शुभेच्छाचा वर्षाव इथे मात्र त्यांच्या माध्यमातून केला जातोय. मेर 11 बाबगाव संघ इन ऍक्शन मध्ये आहे आणि दिलीप गोडे यांच्या माध्यमातून त्या संघाला आणि या स्पर्धेसाठी शुभेच्छा आलेल्या आहेत. धन्यवाद दिलीपजी गोडे. आपलं सुद्धा आम्ही या स्पर्धेच्या वतीनं मनापासून हार्दिक स्वागत करतोय. सर्वांचं स्वागत. ग्रामीण टेनिस क्रिकेट.in या वाहिनीला जे प्रेम देतात, ज्या वाहिनीच्या माध्यमातून हे 3 दिवसाचं क्रिकेटचं चांगलं खेळ तुम्ही अनुभवणार आहात, त्या सध्या तरी वाहिनीवरती तुम्ही जी गर्दी केली आहे तुमचं मनापासून आभार आम्ही व्यक्त करतो. आणि आभार व्यक्त करतोय व्यासपीठावरती विराजमान असलेले आमचे सर्व पाहुणे, ज्या पाहुण्यांनी या स्पर्धेला भेट दिली आणि भेटीतून प्रेम दिलंय. परंतु डगआउटमध्ये प्रेम
हा संदेश पोहोचवणारा विनोदचा सुंदर फटका. मी आधीच म्हटलं होतं की सोन्यासारखं नाणं हे नेहमी चमकलंय. त्याच्या तुम्ही खेळीवरती नेहमी प्रेडिक्शन ठेवू शकता की हा खेळाडू कधीही अडचणीमध्ये नसतो. बॅटिंगच्या माध्यमातून अनेक वेळा टीम NK स्पोर्ट्स खांडवला सुखाचे दिवस कोणत्या खेळाडूने दाखवलेत ना, तर ते आम्ही आवर्जून सांगू शकतो की तो एकमेव नाव आहे, तो म्हणजे विनोद. सुरुवात खूप सुंदर गेली आहे. सुरुवातीला स्टॉप गिअरमध्ये बॅटिंग करण्याचा मनसुबा त्याने दाखवला. सौरभ बाद झाल्यानंतर चौकाराने त्याने आपला अकाउंट ओपन केले आणि टीमची धावसंख्या झाली 8. हा बॉल होता विनोदसाठी, गॅप शोधायची होती परंतु गॅपमध्ये ढकलू शकला नाही. इनफिल्डला फिल्डर क्लोज असल्या कारणाने आपण पाहिलं तर या बॉलची अडवणूक झाली. आपण जरूर वसीम यासीन यांना बघत आहात. दोन्ही बंधुराज मैदानाच्या आतमध्ये खेळत आहेत. दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं राहुल, ओमकार, योगी, आर्यन, शालिक या सगळ्यांच्या इन्व्हॉल्युशनने सध्या तरी ओमकार पहिल्या ओव्हरमध्ये पॉवर पॅक बॉलिंग करण्यासाठी सज्ज झालाय, परंतु त्याच्यावरती 2 अटॅकी झाल्यात. यावेळेला लो फुल टॉस बॉल होता, पायांवरती घाव घालायचा होता. जजमेंट चांगलं होतं. आय थिंक सो यासीन असावे त्या ठिकाणी फिल्डिंगच्या माध्यमातून. त्यांनीच बॉलला अडवलं गेलं, जिथे आपल्याला पाहायला मिळाली सिंगलने टीमची धावसंख्या झाली आहे 10. मॅजिकल फिगर ऑफ क्रिकेट, कारण भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांच्या टी शर्ट वरती नेहमी तो 10 आकडा तुम्हाला पाहायलाच मिळाला. ज्या खेळाडूने भारतासाठी 100 शतकं ठोकली गेली 16 वर्षामध्ये, वकार युनिसचा बॅट बाउन्सर जळत असताना त्यांनी क्रिकेटच्या परिपटलावरती आपलं नाव कोरलं. ओव्हर द विकेट ताकदीचा वापर, ऑन साइडला गॅप मोठी आहे, चेस करण्याचा प्रयत्न, फिल्डर अडवण्याचा प्रयत्न करतोय परंतु बॉल त्याच्या आवाक्याबाहेर, बॉल बाउंड्रीच्या बाहेर जात असताना विनोदचा अटॅक, प्रहार, चौकार. संपलाय. पहिल्या ओव्हरमध्ये धावा पाहायला मिळतात 14. हा पहा अटॅक, विनोद थोडासा शफल झाला. त्याला माहिती आहे कुलवट टप्प्याचा बॉल, त्याची जी ताकद होती ती ताकद जनरेट केली गेली आणि 14 धावा पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर तुम्हाला पाहायला मिळतात स्कोर बोर्ड वरती. ही सुरुवात खूपच महत्वाची राहील. महत्वाच्या या मॅच मध्ये विनोदचं मैदानाच्या आतमध्ये अटॅक सुरू राहणं हे चांगलं राहील टीम NK स्पोर्ट्स खांडवलसाठी. कारण एक प्लस पॉइंट आहे की या मॅच मधून मिहिर इलेव्हन बापगाव किंवा NK स्पोर्ट्स खांडवल हा संघ विजय झाला ना, तर तो थेट क्वालिफाय मॅच मध्ये नक्कीच पुढे जाईल. कारण नशिबाची साथ ह्या मॅच मधून जो जिंकेल त्या संघाला लागेल. त्या अनुमानाने ही मॅच आधी इंटरेस्टिंग आहे आणि ती तेवढी दोन्ही टीमसाठी महत्वाची सुद्धा. त्यामुळे आता मेहनत करावी लागेल मिहिर इलेव्हन बापगाव. माहिती सुरुवातीच्या सेशन मध्ये राहुल सोडून आपण ओमकारची बॅटिंग पाहिली, त्यांनी 8 बनवल्या, योगीनेही 10 बनवल्या गेल्या. त्याच्यानंतर आपण आर्यनचा एक चौकार बघितला, शालिकने 3 डॉट बॉल खेळले जरूर गेले परंतु ती जिम्मेदारी आता राहुल वरती सोपवली गेली आहे, जी ओव्हर नंबर 2 मध्ये त्याच्या हातामध्ये दिली आहे. राऊंड द विकेटने इनफिल्डला क्लिअर करण्याचा प्रयत्न, फिल्डर आहेत कव्हर्सला, शॉट मध्ये कव्हरही वळला गेला परंतु डीप मधून कव्हरने डावकऱ्यात आणि फेकला गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये बॉल. परंतु या 2 धावे संख्या पूर्ण करत असताना ही दोन्ही बॅट्समन, सध्या दोघांमध्ये रेस सुरू आहे. रेस आपण बघत आहात जितेश आणि विनोद. त्या दोघांना माहिती आहे की आता सध्या तरी आपण या मॅच मधले मेन आधारस्तंभ आहोत. हा एकमेव आधारस्तंभ जर आपला पडत असला सौरभ तरीही त्याला आपण सपोर्ट करू शकतो, त्याला आपण आधार देऊ शकतो. त्याच अनुमानाने विनोद चांगला खेळलाय आणि जितेशी सध्या तरी कॉन्सन्ट्रेशनने खेळतोय. लक्ष या मॅच मध्ये 46 होतं. इक्वेशन जर आपण पाहिलं तर आता जवळ आणलं जाते ते म्हणजे 30-17 चेंडू मध्ये. लो फुल टॉस बॉल अटेम्प्ट केला गेला ऑन साइडला, आताही गॅप मध्ये फिल्डर आहेत 2-2, अनुमान चुकला, टप्पा पडला, बॉल ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन बॉर्डर लाईनच्या बाहेर, एका टप्प्यावरती सीमा पार, चौकार. परफेक्टली गॅप मध्ये आधी फील्ड पोझिशन पाहिली आहे कदाचित जितेशने. जितेश अगदी कॉन्सन्ट्रेशनने पाहतोय की फिल्डिंग पोझिशन कुठे सेट आणि तिथेच फटका ॲक्युरेटली तो खेळतोय. यावेळेला बॅकवर्ड स्क्वेअरला आधी मन बनवलं होतं परंतु त्याच्यानंतर बॉल जसा आला त्याच्यावरती तुटून पडला आणि हा बॉल जाईल स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर, षटकार. गीत संध्याकाळ आता होत चालली आहे आणि एकविरा मातेचं सुंदर संगीत. मित्रांनो, एक पदपालखी कल्याण तिसगाव येथून संकेत गायकवाड यांच्या माध्यमातून निघेल आणि असं म्हटलं जातं की महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी मानाची आणि सन्मानाची पालखी थोड्याच दिवसात ती निघेल.
परंतु इथे मान सन्मान जी आपण चर्चा करत होतो की फुल टॉस बॉल याच्या अगोदर मन बॅकवर्ड स्क्वेअर लेगला बनवलं होतं, परंतु ती बॉलची रेंज पाहून तो स्क्वेअर लेगला खेळला गेला. परंतु आता प्रॉपर रिझल्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेगला या ठिकाणी मिळत असताना बॉल बाउंडरांच्या बाहेर आणि समीकरण 14 चेंडू आणि 16 धावा. टायमिंग आणि त्यानंतर जजमेंट या सगळ्यांचा मिलाव होता. मेरे 11 बापगावला डॉमिनेट करण्यासाठी असंच एखादं षटक हवं होतं ज्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा बनतील. आतापर्यंत 16 खर्च केल्यात, 16 बनवायचे आहेत. बॉल शिल्लक आहेत 14, 14 मध्ये 16. हे समीकरण पाहिलं गेलं ना तर अगदी आता सोपं अर्थातच खुळं केलं गेलंय ते म्हणजे जितेश आणि विनोदनं. सुरुवात केली सौरभनं. जितेशच्या बॅटमधून आतापर्यंत 2 चौकार, 1 सिक्सर, 1 दुहेरी, 1 सिंगल आली आहे. इंडिव्हिज्युअल त्याच्या खेळीचा विचार केला गेला तर तो खूप चांगल्या प्रकारे 17 या धावसंख्येवरती खेळतोय. दुसऱ्या बाजूला विचार केला गेला तर 9 या धावसंख्येवरती खेळतो विनोद, जो नॉन स्ट्राइक रेंजवरती आहे. 14 मध्ये 16 बनवायचे आहेत विजयासाठी धावा NK स्पोर्ट्स खांडवलला. राऊंड द विकेटने तोही बॉल अटेम्प्ट केला गेलाय बॉल मध्ये, परंतु या ठिकाणी फिल्डरच्या हातामध्ये जाईल बॉल. संपेल खेळी ती म्हणजे जितेशशी लागणारा दुसरा झटका NK स्पोर्ट्स खांडवलला. प्रॉपर टायमिंग करता आलं नाही. बॉलची फ्लाइट थोडीशी खाली होती. या बॉलवरती फिंगर रोल करत असताना राहुलने चांगला बॉल राऊंड द स्टंप फेकला गेला. राऊंड द विकेटने त्याने लोवर फुल टॉस बॉल अटेम्प्ट करण्यासाठी भाग पाडलं गेलं ते म्हणजेच जितेशला, आणि तिथे जितेश बाद झालाय. जितेश अशा स्टेजला बाद झालाय ना जिथे कोणत्याही प्रकारचा दबावच नाहीये. कारण सुरुवातीला सौरभने सुरुवात चांगली केली, 17 वरती तो बाद झालाय. जितेश विनोदने आतापर्यंत बनवलेल्या त्या म्हणजेच 9, आणि आता मैदानाच्या आतमध्ये अजून एक फ्रंट लाईन बॅट्समन म्हणजे टॉप ऑर्डर मध्ये तुम्ही सागरला नेहमी बघितलं 3ऱ्या 4थ्या क्रमांकावरती. तो सागर आता 4थ्या क्रमांकावरती बॅटिंगसाठी आलाय. सागर समोर फुल टॉस बॉल ऑन साइडला टर्न केला. फिल्डर आहेत त्या ठिकाणी मिड विकेटच्या झोन मध्ये बॉलला उचलतात, फेकतात. दरम्यान आपण पाहिलं तर या धावपलकाच्या वाढीसाठी या सिंगलची गरज भासली. अशा प्रकारे 2 ओव्हरचा या ठिकाणी खेळ संपलाय. 2 ओव्हरमध्ये बॅटिंग करत असताना धावा बनल्या गेल्या टीमच्या टोटल मध्ये 31, म्हणजे येणारे बॉल 12 आणि 12 मध्ये 15 धावा संख्येची गरज आहे. 12 मध्ये 15 धावा आता या ठिकाणी बनवाव्या लागतील. जशी संध्याकाळ होत जाईल तसे मोठे फटके तुम्हाला कमी पाहायला मिळतात भरपूर ठिकाणी. परंतु हे क्रीडांगण असं आहे ना, या क्रीडांगणावरती दुपार असो की संध्याकाळ कोणत्याही प्रकारचा वातावरणाचा जास्त फरक पडतच नाही. कारण हवा जर बघितली ना तर या क्रीडांगणावरती हवा ही नेहमी तुम्हाला पाहायलाच मिळेल. आता सध्या तरी तुम्ही खरं तर जो मंदिरावरती आपल्या भगवा ध्वज असतो तसाच भगवा ध्वज तुम्ही ब्लॅक स्क्रीनवरती आहे तो पहा. तुम्हाला समजेल की हवेचा वेग कुठे आहे, वारा कुठे वाहतोय, आणि उजव्या हाताच्या बॅटरसाठी तर उपयुक्त असणारा खरं तर हा हवेचा वेग आहे. त्याच्यामुळे आता ह्या वेगाला थांबवण्यासाठी एखादं असं षटक हवंय ज्या षटकामध्ये 5 या 6 पेक्षा कमी धावा या ठिकाणी येतील. परंतु आता ती क्षमता आहे. तुषार हुशार, तुषार टीमचा कॅप्टन, आणि कॅप्टनच्या हातामध्ये सध्या तरी ओव्हर नंबर 3 बघत आहात. बॉल तयार. राऊंड द विकेटने तुषारचा पहिलाच बॉल ऑफस्टंपच्या बाहेर टाकला त्याने. वाईटचा इशारा या ठिकाणी देत असताना महेश मेहर यांच्याकडनं पारितोषिक आहे की लागोपाठच्या 3 विकेटसाठी तब्बल 5,000 रुपयाचं पारितोषिक. व्हाईट बॉल आलाय, बनवायचे आहेत अजूनही 12 मध्ये 14. राऊंड द स्टंप. तुषारचा हा बॉल पडला, स्विंग झाला, कदाचित कडा आहे, आणि हा कडा विकेट पहिली मिळाली आहे तुषारला. टीमचा कॅप्टन मैदानाच्या आतमध्ये बाद करत असताना फलंदाज 3रा मैदानाच्या बाहेर जाईल, आणि आता फलंदाज सागर पडतील मैदानाच्या बाहेर.
नुकतीच विकेट मिळाली आहे आणि आता आलाय मैदानाच्या आतमध्ये जयेश समीकरण 11 चेंडू आणि 14 धावसंख्येचं. आतापर्यंत तुषार एक विकेट मिळवतोय बॉल मध्ये. इथनं विकेट मिळेल का? या ठिकाणी वसीम होते, टप्पा पडला. वसीम कडनं थोडीशी मिस्टेक आपल्याला पाहायला मिळाली. कदाचित पाय त्याचा मुरगळला असावा आणि बॉल पडला, टप्पा गेला अगदी त्याच्या डोक्यावरून बॉर्डर लाईनच्या बाहेर. चौकार. वसीम सिंधू टप्पा पडला, डोक्यावरून त्याचा बॉल खरं तर ट्रॅव्हल झाला, जिथे चौकार मिळाला गेला अपोजिट टीम अर्थातच NK स्पोर्ट्स खांडवलला. 3 खेळाडू खरं तर सेकंड इनिंग मध्ये असे राहिले ज्याने चौकाराने आपली सुरुवात केली. सौरभने चौकाराने सुरुवात केली, विनोदने ही चौकाराने सुरुवात केली आणि आता जयेशने ही चौकारानेच आपल्या डावाची सुरुवात केली आहे. म्हणजे आता समीकरण आपण पाहिलं तर बॉल टू रन इक्वेशन 10 चेंडू आणि 10 धावसंख्येचं समीकरण. राऊंड द विकेटने ताकदीचा वापर, बॅट मधून बॉल जरूर निघाला गेलाय, साऊंड टक बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. सिक्सर. करणारा हा स्ट्रोक, फ्रंट फुटचा जास्त वापर केला, मुवमेंट ही खूप चांगली होती. फलंदाज जयेश याने त्याच्या बॅटमधून हा षटकार पाहिलाय. फक्त 4 ची गरज आहे. ऑन साइडला चाललाय बॉल, फाईन लेगने जागा सोडली जे शॉट मध्ये फिल्डिंग करत होता. बॉल आपण पाहिला तर येतो विकेट कीपर कडे, इथनं मिळतीये सिंगल. आता फक्त 8 मध्ये बनवायचे 3. नेक्स्ट मॅच टॉस जिंकून ज्या डिसिजन वरती आपण कॉम्बॉक्स मध्ये चर्चा बघितली त्या डिसिजनची अंमलबजावणी कृपया करून करायची आहे. नेक्स्ट मॅच आपल्याला लगेच सुरू करायची आहे. 8 बॉल 3चं समीकरण. समोर विनोद अंदाज आहे त्याचा, मोठ्या फटक्यानेच खरं तर तो सामन्याला फिनिश करतो, परंतु हा बॉल डीप मिड विकेटला. याही बॉलवरती मिळते सिंगल. 7 मध्ये बनवायच्या दाबा 2. 46 धावसंख्येचं टार्गेट होतं, परंतु ते टार्गेट कंप्लीट करण्याच्या अनुमानाने जितेश, विनोद आणि मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी जयेश हा चांगला खेळ करतोय. 46चं टार्गेट ते लवकरात लवकर कंप्लीट केलं गेलं. कदाचित या बॉलवरती सामना फिनिश झाला तर हा पहिला संघ राहील जो 1 षटक ठेवून सामन्याला विजयी करेल. यावेळेला ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न डीप मध्ये चाललाय. कदाचित शेवटच्या ओव्हर मधला खेळ बाकी राहील. काहीशे बॉल जरूर राहतील या सामन्याला विजय करण्यासाठी. स्कोर लेवल षटक संपला. तिसऱ्या ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर लेवल म्हणजे 45 धावा आणि विजयासाठी 6 चेंडू आणि फक्त 1 धावसंख्येची गरज NK स्पोर्ट्स खांडवलला. सर्वांचा आभार आम्ही खरंतर व्यक्त करू. या स्पर्धेला खरंतर ज्यांनी मदत केली आहे, या स्पर्धेमध्ये ज्याने ज्या भेटवस्तू दिल्या त्यांचा आम्ही आभार व्यक्त करू. भगवान पाटील पहिल्या क्रमांकाची ज्यांनी ट्रॉफी दिली त्यांचेही आभार. सखाराम पाटील 2ऱ्या क्रमांकाची ट्रॉफी त्यांनी दिली. 3ऱ्या क्रमांकाची ट्रॉफी शरदजी गोडे यांनी दिलेली आहे आणि त्या सर्वांचं आपण मनापासून आभार व्यक्त करत आहोत. 6 मध्ये 1 हवी आहे. पहिला चेंडू ऑन साइडला टर्न केला गेला. अशा प्रकारे 5 चेंडू ठेवत असताना हा दणदणीत विजय मेहरी लेवन बापगाव संघाला परास्त करून NK स्पोर्ट्स खांडवल यांनी बनवला गेलाय आणि हा संघ पोहोचला गेलाय तो म्हणजेच क्वालिफाय मॅच मध्ये.